ओके. विजय. हाय. हाय. हार्टली कंग्रॅच्युलेशन्स विजय. Thank you. अँड ऑफ Thank you. कोर्स यू आर रिअली लायबल फॉर दॅट. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सहकार्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो. मला पार्टी पाहिजे. बिलकुल. का नाही? कधी आणि कुठं? वही अपना रोज का होटल. ओके. शाम को 7 बजे. ठीक आहे. ठीक है चलो आओ, मैं तुम्हें छोड़ देती हूँ. नाही मी जाईल पायी. नहीं 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 चलो ना, आओ ना. अरे चलो चलो बैठो बैठो आओ. तुझे ग परी सारखे मन माझे भुलले. तुझे ग परी सारखे मन माझे भुलले. चंचलता अनुरूप पाहुनी चंद्र तारे लाजले. ध्यानी मनी ग मुखडा तुझा भान माझे हरवले. भाव विश्वाची माझी राणी जीवन तुला मी अर्पिले. तुझे ग परी सारखे मन माझे भुलले. मधुर स्वर तुझा चंदना परिगंध ग तुझा. कोकिळे सम मधुर स्वर तुझा चंदना परिगंध ग तुझा. पाकळ्या जणू गुलाबाच्या हसण्याने जीव वेळा माझा. निर्झराच्या पाण्यावानी नीलाकाशी पक्षसम. चातका परी नजर तुझ्यावर मान तू मला प्रियतम. तुझे ग परी सारखे मन माझे भुलले. कमल नयनाची दिसे भावना त्यात प्रेमाची. उघड झाप कमल नयनाची दिसे भावना त्यात प्रेमाची. काय तुझी मत्स्यांगणा परी मनी ओढ तुझ्या प्रीतीची. जीवनातील सर्व सत्य हे तुझ्या विना ग असत्य. आयुष्याची प्रत्येक पहाट तुझ्या संगे भावी नित्य. तुझे ग परी सारखे मन माझे भुलले. तुझे ग परी सारखे मन माझे भुलले. चंचलता अनुरूप पाहुनी चंद्र तारे लाजले. ध्यानी मनी ग मुखडा तुझा भान माझे हरवले. भाव विश्वाची माझी राणी जीवन तुला मी अर्पिले. तुझे ग परी सारखे मन माझे भुलले.
माझं घर आलं? 7 वाजता भेटूया. ओके बाय. आले आले. कोण आहे? आई अरे. अगं तुझा मुलगा विद्यापीठात फर्स्ट आला. अहो मुलांनी काय यश मिळवलंय बघा. आयुष्यमान भव. तुला म्हणलं होतं ना माझा मुलगा पहिलाच येणार. आई बाबा, आज हे सुवर्ण पदक आणि ही डिग्री या दोन्हींचं श्रेय मी तुम्हाला देतो. कारण तुम्ही हालापेष्टा आणि दुःख सहन करून मला वाढवलं, शिकवलं, त्याचंच हे फळ आहे. अरे विजय, कुठे निघालास तू? अगं आई, मला मित्राकडून पार्टी आहे. अरे विजय, मी आज तुझ्यासाठी पुरणपोळी केली आहे. आज तुझा रिझल्ट होता ना, तू प्रथम येणार हे मला ठाऊकच होतं. बस पुरणपोळी उद्या सकाळी खाईल, पण मला आता गेलंच पाहिजे. अरे अरे विजय, असं काय Bye. करतोस? अरे विजय, हा ना कधी ऐकणारच नाही माझं. He's very intelligent. I'll introduce you to him. He's come. आओ विजय, बैठो. हाय. हाय. जल्दी से जल्दी बताओ भाई, सरप्राइज क्या है? Meet my sweetheart. हाय, हेलो. आय एम डॉक्टर श्रेयश. मैं समझा नाही मारी. त्याचं काय, तुम्ही दोघे इथून डॉक्टर झालात आणि मी नागपूरच्या कॉलेजातून. आम्ही दोघे लवकरच लग्न करणार आहोत. We mean love marriage. ओह, वेरी नाइस, वेरी नाइस. आप दोनों कितने खुशनसीब हो. अच्छा विजय, तुम भी अच्छी सी लड़की देखकर शादी कर लो. मुझे लगता है तुम दोनों अच्छे दोस्त होने के नाते ये काम तुम्हारा है मारिया, कि तुम डॉक्टर साहब के लिए एक अच्छी सी लड़की देखो. अच्छा विजय, क्या खाओगे? मैं कुछ नहीं खा पाऊंगा. अरे कुछ तो खाना पड़ेगा. कुछ तो लेना पड़ेगा. आपकी खास फ्रेंड आई है, उसके लिए तो. बिल मैं दूंगी. बिल की बात नाही आहे मारिया. ॲक्च्युली काय झालं, रिझल्टच्या खुशीमध्ये पुरणपोळी खाल्ल्याशिवाय आईनं मला बाहेरच जाऊ दिलं नाही. त्यामुळे मी जाऊ शकत नाही. तुम्ही एन्जॉय करा प्लीज. मारिया. ओके ओके बाय. Bye. गुड नाईट. कोण? मी अशोक कदम, तुमचा शेजारी. हां हां. नमस्कार. इतक्या रात्री काही विशेष? माझा मुलगा आजारी आहे हो, त्याच्या पोटात दुखतंय, गडाबडा लोळतोय तो. प्लीज चला ना अच्छा सर. ठीक आहे, बॅग घेतो. द्या, मी घेतो ना. असू द्या. नाही द्या. ठीक आहे. डॉक्टर साहेब, आपली फी. नाही, फी असू द्या. अहो पण एवढ्या रात्री तुम्ही माझ्या मुलाला बघायला आलात. अहो मी तुमच्याकडनं फीस घेत नाही, म्हणजे काय उपकार नाही करत. मी डॉक्टर झाल्यानंतर पहिली संधी तुमच्या मुलानं दिली मला पेशंट बघायची. त्याच्यामुळे हा अंतःकरणातला ठेवा मी जपू इच्छितो. ओके, थँक्यू. अहो पण असू द्या. धन्यवाद. नशिबाचा आहे खेळ, नशिबाचा आहे खेळ, नशिबाचा आहे खेळ, नशिबाचा आहे खेळ.
आहे खेळ न घाबर कष्ट कर वेड्यासारखा दारोदार संघर्ष कर योद्ध्यासारखा सुखाला तू त्यागून दे दुःखाला कवटाळून घे तुझी चैन हरवून दे परिश्रम अविश्रांत घे नशिबाचा आहे खेळ नशिबाचा आहे खेळ चल तुला औषधी देतो. पण तुमची फी द्यायला माझ्याकडे पैसे नाही डॉक्टर साहेब. असू दे, नाही पण काम करून मी सगळे पैसे फेडणार तुमचे साहेब. हा नक्की. काही हरकत नाही. काय काम करतो? आता काय करत नाही, मी बीकॉम आहे. बीकॉम असून काहीच काम नाही? नाही. तुझी हरकत नसेल तर माझ्याकडे कंपाऊंडर म्हणून जागा आहे. येशील उद्यापासून? चालेल, येईन ना सर. देवच पावला. आई चल 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 तुला औषधी देतो. जीवनात कठीण घडीचा सामना कर तू दुर्जनांचा पदोपदी भेटतील निष्कारण तुला खेटतील अन्याय कोणीही करणार सहन करणारा गुन्हेगार बंड पुकारण्याची वेळ करदन काळ होतो गांजल्याचा आधार तू लढण्यासाठी तू पळ न घाबर कष्ट कर वेड्यासारखा दारोदार संघर्ष कर योद्ध्यासारखा सुखाला तू त्यागून दे दुःखाला कवटाळून घे तुझी चैन हरवून दे परिश्रमा विश्रांत घे नशिबाचा आहे खेळ नशिबाचा आहे खेळ अरे बेटा विजय, कसला तरी पत्र आलाय बघ. कसलं पत्र आहे रे बाळा? अगं आई, मेडिकल कॉलेजला प्रोफेसर म्हणून जॉईन होण्याची ऑर्डर आहे. हा? अरे वा. मग कधीपासून ड्युटीला जाणार आहेस? नाही आई, मी कुठलीही सरकारी नोकरी जॉईन करणार नाही. अहो, काय टाळका फिरलं का तुझं? अरे उन्हात तानात राबून पोटाची खळगी भरली नाही पण तुझा खर्च केला. यश आता कुठं तुझ्या पायाशी लोटांग घालायला लागले आणि तू नाही म्हणतोस? अरे बाळा, असं नको रे करूस. हे बघा, मी तुमचे कष्ट विसरलेलो नाही, पण मला सरकारी नोकरी करायचीच नाही. अगं पगार मिळून किती मिळणार? 50,000, 1,00,000? ते काय तुला कमी वाटतात व्हय? पैशाचा लोभ मला नाहीये मुळीच. माहित आहे, मी लहान असताना माझी लहान बहीण आणि भाऊ पैशाअभावी साध्या आजाराने मरण पावलीत. तेव्हाच मी ठरवलं होतं की मी डॉक्टर होणार आणि रंजल्या गांजल्यांची आपल्यासारख्याची सेवा करणार. अरे ही सेवा तू सरकारी नोकरीत नाही करू शकणार का? सेवा करता येईल बाबा, पण नक्कीच बंधने असतात. तुम्हाला कसं सांगू, हे तुम्ही कसं समजणार? शेवटी तुला जे करायचं तेच तू करणार. हे बघा आई, मला माझा आत्मविश्वास आहे. आणि हो, मी परवाच शहरातल्या मेन रोडवरती एक बिल्डिंग विकत घेतली आहे. अरे बाळा, पण एवढी पैसे कुठून आणलेस तू? अगं माझा बँक बॅलन्स आणि थोडंसं कर्ज घेतलं बँकेकडनं. धन्य रे बाबा तुझी. आणि इथे 8 दिवसामध्येच आपण तिथे दवाखाना सुरू करतोय. हा काय अहो, काय म्हणतोय बघा तू. धन्य आहेस तू. हो, हळद कुंकू वाहू दे. हा.
तुळशीराम मिठाई घे. सर्वप्रथम तुझं तोंड गोड कर आई. माझं गुणाचं बाळते. चोचो सगळ्यांना वाट. वाटतं मी. वाट त्यांना. हा कोण? चोचो. हा नवीन कंपाऊंडर चोचो. चोचू? चोकाची चोर मारे. हा, हा. सरांनी शॉर्टकट नाव ठेवलंय. बरं, बरं. याचं शिक्षण किती झाले रे? बिकाम म्हणून बेकाम आहे आणि बेकाम आहे म्हणून हे काम करतोय. हा. कळलं कळलं. बरं ठीक आहे ठीक आहे. अरे तुझे बाबा कुठे आहेत? बाबा असतील तिकडे कुठेतरी. आत असतील. आत असतील बघ. देऊन येतो मिठाई. बसले असतील केबिन मध्ये. मुलाचं कौतुक. अभिनंदन डॉक्टर साहेब. नमस्कार. श्वास घ्या. घ्या जोरात श्वास. खोकला येतो का? पोट दुखते का? दम लागतो का? ताप येतो का? बाबा तुमची तिकडे सगळी वाट बघतात आणि तुम्ही इकडं. असू दे पेडा घ्या पेडा घ्या पेडा घ्या. तुमचं मात्र बरं आहे. तू खा की. नाही मी खातो पण तुमचं आपलं बरं आहे. अरे तुझ्या सर डॉक्टर असलं तर काय झालं? मी डॉक्टरचा बाप आहे. हा हे हा, पण काय? बरोबर आहे. खाऊ मग. चला चला वाट बघतात. चला चला चला. धारिया सर देशपांडे, आता ही आपली शेवटची दारू. बहुतेक आपल्याला आपलं घरदार दवाखाना विकून रस्त्यावर यायला लागणार आहे अशी हालत केली डॉक्टरांनी आपली. हे कालचं कुत्र्यासारखं गल्ली बोळात फिरणारं पोरग आता बघा सगळे पेशंट त्याच्याकडे. त्यानं तर घर दार बंगला दवाखाना सगळं खरेदी करून ठेवलंय. आमचं मात्र दिवाळ काढलंय त्या हरामखोरांनी. म्हणतात ना काना मागून आल्याने तिकीट झाले. किती मेहनत करतो माहितीये. अरे त्याच्यापेक्षा माझी मेहनत करायची तयारी आहे. पण माझ्या दवाखान्यात पेशंट येतील तेव्हा ना. अहो माझी तर झेरॉक्स मशीन टाकायचा विचार करतोय मी आता. तुम्ही तर झेरॉक्स मशीन आणायचा विचार करताय. मी तर केव्हाच पिठाची चक्की आणून बसलोय. याचं काय खरं नाही. खल्लास काजू द्या. अरे दादा चहा तर घे. मानसिक तू पण घे चहा. हा? अरे मामा कधी आलात तुम्ही? अरे संध्याकाळपासून तुझी वाट बघतायत दोघं. तू दुपारी जेवायला सुद्धा घरी आला नाहीस. अगं एवढे पेशंट होते नाही काय सांगू. बर काय म्हणते मानसी कशी आहेस? बरी आहे. तू तर काय विसरूनच गेलास. आता मोठा प्रॅक्टिशनर झालास. डॉक्टर झालास ना. तुमच्या दोघांपेक्षा मोठा नाहीये. बेटा विजय, आई वडिलांचं नाव कमवलंस तू. अरे बाळा तू आणि मानसी दोघं लहान होतात ना तेव्हा तुझ्या मामाला मी वचन दिलं होतं की तुम्हा दोघांचं लग्न लावून देईन म्हणून. ते तुम्हा दोघांचं लग्न ठरवायला आलेत आज. अगं पण हे बाग विजय आमचं ऐक थोडं तरी. आजपर्यंत सगळं तुझ्या मनासारखं होत आलंय. आमचाही काही हक्क आहे की नाही तुझ्यावर? तेच मला एवढी सुंदर आणि एवढ्या मोठ्या घरची नकोय मुलगी. आता तू आमच्याविषयी मोठा झालास बेटा. पण मामाश्री माझे पाय जमिनीवरच आहेत आणि तुमची ही मुलगी हौशी हट्टी. अहो मी काय वेळ देऊ शकणार नाही तिला. तिचे हट्ट पुरू शकणार नाही. तू 24 तास हॉस्पिटलात पेशंट्सची सेवा कर आणि मी घरी आई बाबांची आणि तुझी सेवा करीन. मानशी मानशी बोलणं सोपं आहे का? पण करणं अवघड आहे. अरे हे बघ एवढी सुंदर पोरगी कुठे मिळेल का तुला? आजपर्यंत सगळं तुझ्या मनासारखं झालंय. आमचा काही हक्क आहे की नाही तुझ्यावर? अरे बाळा आमचं नाक कापू नकोस. एवढं ऐक आमचं. अगं पण नाही ना बीन नाही. तुला लग्न करावंच लागेल. ठीक आहे. अभिनंदन विनायकराव. चल आई आपण सगळे जेवूया आता. नो थँक्स. आधीच तुझी वाट बघण्यात रात्र झाली. उद्या नांदेडला माझी मीटिंग आहे. मानसीला घरी सोडून ताबडतोब मला प्लेन पकडायलाच पाहिजे. अच्छा येतो मी. भेटूया पुन्हा. येत जा ग. चल.
हा येतो. मला सांग आई, आपण दुःखाच्या खाईत असताना उपाशी होतो तेव्हा कुठं होता का तुझा भाऊ? अरे बाळा, हे बघ, असं समज आता त्याचे डोळे उघडलेत म्हणून. किती झालं ना तरी तो माझा सख्खा भाऊ आहे. दुसरी कुठली परकी मुलगी घरात आणण्यापेक्षा ना आतड्यातला आतडं बरं. कळलं ना? यात काही बदल होणार नाही. अरे तुला आजपर्यंत काही मागितलं का? धन दौलत बंगला गाडी काय मागितलं नाही ना? हा. आमची एकच मागणी आहे, एक तर सून म्हणून घरात येईल, नाहीतर आमचा मेलेला तोंड पाहिजे. असं काय म्हणू नका बाबा. तुम्हा दोघांपेक्षा मला काहीही महत्वाचं नाहीये. तुमच्यासाठी मी या लग्नाला तयार आहे. आईला मुलाची फी द्यायला सुद्धा पैसे नाहीत खिशात. वाट लागली वाट. माझी परिस्थिती काय फार वेगळी नाहीये. आमदार साहेबांना आता सिरियसली सांगायला पाहिजे. अहो आमचं नाही तर नाही, निदान देशमुख साहेबांचा तरी विचार करावा आमदार साहेबांनी. हा? तर देशपांडे थाळीया. याचा बंदोबस्त करणं हाच यावरचा उपाय आहे. यस डॉक्टर, नो डाऊट. मी इन्स्पेक्टर अमोल जगताप बोलतोय साहेब. हा बोला साहेब. या पेशंटची तुमच्या विरोधात तक्रार आहे साहेब. तक्रार कशी का? कशाबद्दल? तुमच्या इंजेक्शनमुळे त्यांचा पाय अधू झालाय साहेब. पाय आदू झाला? कधी आले होते दवाखान्यात? 8 दिवसापूर्वी आलो होतो साहेब. कुठे दिलं होतं इंजेक्शन? इथे कमरेवर दिलं होतं साहेब. हातामध्ये दिलं होतं इंजेक्शन? होय साहेब, आठवत हातावर दिलं असतं. कुणी भडकवलं तुम्हाला? हं? कुणी भडकवलं? चालून दाखवा, चालून दाखवा नीट. बघितलं इन्स्पेक्टर साहेब? काय रे? कुणी भडकवलं? नाव सांगा मला. साहेब, ते डॉक्टर धारिया आणि डॉक्टर सरबत देशपांडेने सांगितलं की तू असं सांग म्हणजे तुला इन्शुरन्सचे ₹1,00,000 मिळतील. म्हणून बघितलं, अशा लोकांमुळे पेशंटवर डॉक्टर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. आणि तू विसरलास? एवढ्या चिखलात जाऊन तुझ्या पोरीचं बाळंतपण केलं होतं, घरी अजून पैसे दिले नाहीत, 6 महिने झाले. विसरलास? तुझ्या अपेंडिक्स पोटात फुटलं होतं. 50% सवलतीत सर्जनला ऑपरेशन करायला लावलं आणि ती 50% रक्कम मी भरलेली आहे. 1.5 वर्ष झालं अजून पैसे परत केले नाहीत. काय रे चिपड्या? आत टाका त्याला. नाही, चुकलो सर, माफ तुझं करा, धक्के मारून काढ त्याला. डॉक्टर साहेब, एकदा माफ करा. अरे वा, अरे वा. आमच्या डॉक्टर साहेबांनी बदनाम करतोय. पैसा पाहिजे, इन्शुरन्स पाहिजे, असा करतोय. चुकलं. आलं बरं का, साहेबांनी सांगितलंय तुमचा पण नंबर लागेल. अरे बापरे. चिकनगुनिया झालेला आहे त्यांना. साहेब आणि मेलेले आले. काय? एमएलए आले. आमदार साहेब कसं काय? त्यांची पोराची तब्येत बरी नाही वाटतं. ठीक आहे, ती लेडीज पेशंट गेल्यानंतर पाठव. पण आमदार साहेबांनी अडवायचे म्हणजे लेडीज असताना पाठवणार का? आमदार असले म्हणजे? बरोबर आहे. हा मॅडम, काही दिवस लागतील बरं व्हायला तुम्हाला. ओके. लाईन वी हॅव टू वेट. तुझा बाप लाईनीत उभा राहिला बघितलं कधी? सांगा साहेब जिथे उभा राहतात तिथूनच लाईन चालवते. चला. साहेब तुम्हाला जाता येणार नाही. काय रे? डॉक्टर साहेबांनी सांगितलं जाता येणार तुम्हाला. बाई माणसं तपासतात. ये टापऱ्याच्या तालुक्याच्या आमदार अडतो सोय रे. चालवायचं का दवाखान्याला की चालवायचं अरे आहे? बाबा, माझं कान टापर असू दे खापर असू देत, पण सरांनी सांगितलंय नाही म्हणजे नाही आणि नाही म्हणजे नो. अरे चिपड्या, साहेबांना अडतो सोय रे. काय रे? दात आले काय तुला? हा, कोण आहे माहिती ना तुला? आमदार आहे इथला आणि तू आडोदोरे चिपड्या. लायकी काय तुझी चबरनी? हा, व्हॉट नॉनसेन्स. काय डॉक्टर, तुमच्या दवाखान्यावरून काय इंग्रजांचं विमान गेलं काय? हा, इंग्रजी झाडताय माझ्यासमोर. एक आमदार म्हणून मी आपली इज्जत करतो, पण ही तुमची वर्तणूक अतिशय चुकीची आहे. शांतपणा शिकवू नका जास्त मला. तालुक्याचा आमदार आहे मी.
माझं पोरग सिरियस आहे, ताबडतोब तपासा. लाईनीत उभं राहणार नाही माझं पोरग. सिरियस म्हणता? अहो सिरियस पेशंट कशाला म्हणतात ठाऊक आहे का आपणास? अहो सिरियस पेशंटला आम्हीच तत्काळ सेवा देत असतो. पाण्यात राहून मगरीची दुश्मनी. ए जास्त शांतपणे शिकवायचं नाही मला. 100 गावातले डॉक्टर आहेत, वाट बघतायत माझी. चल रे, चल ना तुझ्या आईला. चल रे. अरे वा. नमस्कार आमदार साहेब. नमस्कार. हे वाढवा खुर्ची घेऊन ये. या विजयाला मस्ती चढली. पोराला तपासायला घेऊन गेलो तो. मला म्हणला थांबा थोडा वेळ. असं आहे त्यो. साहेब या एरियातल्या डॉक्टरांचा धंदा असा बसत चाललाय. आमच्या तिघांचं काय खरं नाहीये. इथे कधी कधी एक पेशंट पण नसतो. आता काय करता येत नाही ना, दगडाखाली आत आहे. इलेक्शनचा टाइम आहे ना. इलेक्शन होऊ दे, मग बघा त्याची कशी आई झेड करतो ते. म्हणजे एक काम करा, तुम्ही तिघ जण रात्री माझ्या फार्म हाऊसवर या. तिथं बघूया काय ते. ओके आणि बघा माझ्या पोराला जरा चेक करा. कालपासून ऍसिडिटीचा त्रास होतोय त्याला. ते काही रात्रभर पब मध्ये नाचला असेल. लिंबू पाणी द्या, बरं होय वाटतं का? हो. उद्या रात्री या. हो. चल ये राताळ्या, कानात काढ की. कधी अक्कलेची चल. उद्या रात्री या. हो हो पूजा, सगळ्या मित्रमैत्रिणींना आपल्याकडे होळीचं आमंत्रण दिलेलं आहे. तू पण उद्याला यायचं बरं का? आपल्या मैत्रिणीसोबत ये, विसरायचं नाही हा. ओके, ठेवतो. हॅलो, डॉक्टर विजय पाटील या. हां, गुड मॉर्निंग डॉक्टर धारिया साहेब. डॉक्टर देशमुख साहेब आणि सर देशपांडे साहेबांना निमंत्रण दिलेलं आहे. तुमच्याबद्दल सांगितलं मी त्यांना. तुम्ही पण यायचं त्यांच्याबरोबर होईल बरं का? ओके, बाय. काय डॉक्टर देशमुख लय खुश दिसताय. डॉक्टर विजयला संपवायची वेळ आली आहे. जास्तच मात चढलाय का सुक्काळीच्याला? अहो आमचं तर जगणंच मुश्किल करून टाकलंय. मला एक सांगा, त्याला खतम करून जर तुम्ही सुखी होणार असाल तर त्याला खतम केलंच बरं ना. आमदार साहेब कुणाला वाचा फुटली तर असल्या का? तुम्ही डॉक्टर लोकांना भित्र लोक आहात. तुम्ही तर आमच्यातलेच आहात ना कसं काय सर. तुमच्यातला कसं काय? म्हणजे असं की मारामारी करणं, खांडोळी करणं हे तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. आम्ही काय माणसं वाचवणारे प्राणी. अहो मर्डर करायला सुद्धा अक्कल, चातुर्यानं मौका असावा लागतो. आमदार हा. साहेब हुशारी तर आपल्या जवळ आहेच आणि स्वतः विजयने आपल्याला आता मौका दिलेला आहे. अरे मी- डॉक्टर विजयनी होळीची पार्टी अरेंज केलेली आहे आणि आम्हा तिघांना त्यांनी बोलावलं आहे. रंगात धावून काढू आणि नस कापून टाकू. रक्त व्हायला लागलं तर कोणाच्याही लक्षातही यायचं नाही आणि हळूहळू जागच्या जागी मरून जाईल. म्हणजे अरे म्हणजे काय सर घेऊन बसलाय? त्याला स्वतः कुरडीवर पाय ठेवलाय. मराठीत म्हणे ना काहीतरी, आ बैल मुझे मार. हिंदीत आहे तशी ते करते. अरे त्याला खतम करणं एकदम इच्छा काम आहे आपलं. कसं ते तुम्हाला सांगतो.
खुशीत नाचूया अरे खुल्लम खुल्ला प्रेम करूया सारे म्हणतील सारे बोलतील रंगात रंगून जाऊ दे तुझ्या गुलाबी गालाला रंग आज लावू दे साऱ्या दुनियेची लाज आज सोडून दे प्रेमाची होळी मला आज खेळू दे सारे म्हणतील सारे बोलतील रंगात रंगून जाऊ दे तुझ्या गुलाबी गालाला रंग आज लावू दे आज सोडून दे मला खेळू दे आज सोडून दे
अजून काय पाहिजे? दवाखाना व्यवस्थित अहो. चालवतो, स्वभाव चांगला आहे. अहो काय? फोन वाजते बघा. हा. हॅलो. काय केव्हा कसं काय? ठीक आहे आम्ही आलोच. अहो काय अगं झालं? आपल्या मुलाचा अपघात झालाय, कोणीतरी दरीत फेकून दिलंय. सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट केलंय. अहो, लवकर चला. अहो, काय झालं? माझे सर कुठे आहेत? मला बघायचंय त्यांना. चोचो चोचो, अरे कोणालाही भेटायची परवानगी नाहीये रे. त्यांना आताच ओटीतून आयसीयूत शिफ्ट केलंय. पण त्यांची तब्येत बरी आहे ना? नाही रे, ते खूप सिरियस आहेत आणि आतापर्यंत तर त्यांना शुद्धीही आली नाहीये. काय सांगताय का? 24 ते 72 तास काही सांगता येत नाही असं डॉक्टर म्हणत होते. अरे देवा, अरे देवा, ओ माय गॉड. माझ्या सरांना बरं कराय. होतील. अच्छा मला सांग, आई बाबा कुठे आहेत? आई बाबा कुठे आहेत चोचो? मी सायकलीवरून येत होतो आणि आई बाबा हा बेटा, इन्स्पेक्टर साहेब, मी डॉक्टर नितीन केळगंद्रे. विजयला हेड इंजुरीज असल्यामुळे तो केव्हा शुद्धीवर येईल सांगू शकत नाही. ठीक आहे, परंतु डॉक्टर विजय जेव्हा कोमातून बाहेर येतील ते आम्हाला कळवायला विसरू नका, म्हणजे झालं. आणि हो, तुमच्यासाठी सुद्धा डॉक्टर विजय कोमातून बाहेर येतील त्यांच्या आई वडिलांच्या मृत्यूची खबर त्यांना सांगायची नाही, समजलं? हो, ओके.
मानसी तू सिस्टर बरोबर इथेच थांब आणि विजयची काळजी घे. आम्ही आईबाबांचं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार करून येतो. ओके बाबा. चल चोचू. हा बोला डॉक्टर दारिया. आमदार साहेब काही गुड न्यूज कसली गुड न्यूज वोडकेची? बॅड न्यूज आहे. काय म्हणता? अरे 500 फुटावरून फेकून सुद्धा जिवंत येतो ना आलाय. अरे बापरे, आता मग काय? आता सध्या कॉमात आहे. कॉमातून बाहेर आला आणि जिवंत राहिला तर आपली वाट लागणार एवढं ध्यानात ठेवा. हा काय करताय? ध्यान ठेवा त्याच्यावर. हा करतोय. चोचो आलो आलो चोचो आलो आलो. हात हलतोय. विजयचा हात हल्ला. डॉक्टरांना जा बोलव लवकर. बरोबर सांगतो. विजय विजय काहीतरी बोल रे. बघा डॉक्टर विजय. डॉक्टर हात हल्ला होता ह्याचा. विजय मी मानसी. मी कुठं आहे? तू शांत हो. चोचो न्यूरो सर्जन डॉक्टर कुठे यशवंत नाही? आहेत तू ना, शांत हो ना. मी सांगते. त्यांना बोलव. हा जा लवकर. बोलवतो आलो आलो. हॅलो सर. डॉक्टर हात हल्लेला. असं एक मिनिट चेक करतो. मॅम मी आत्ताच त्यांचा सिटी स्कॅन आणि एक्सरे चेक केलेला आहे. त्यांच्या मेंदूमध्ये बऱ्याच प्रमाणात ब्लिडिंग झालेली आहे. ओके. पण काही काळजी करू नका, हा हा ते कव्हर होईल. हा बरं. डॉक्टर हां बोला. हा मिस्टर विजय. डॉक्टर मला काही दिसत नाही. तुम्हाला काही काय? दिसत नाही? काय नाही. तू काळजी करू नको. डॉक्टर एक काम करा, तुम्ही काय करा, नेत्रतज्ञ डॉक्टर सहस्त्रबुद्धे आहेत ना, त्यांना लवकरात लवकर कॉल करा. चोचो ओके. नेत्रतज्ञ डॉक्टर सहस्त्रबुद्धे साहेबांना बोलव. तू काळजी करू नको. टेन्शन घेऊ नको रे विजय. हा विजय तू काळजी कशाला करतो? मला काही दिसत नाही. आता डॉक्टर येतात ना, सगळं व्यवस्थित होईल. आई बाबा कुठे आहे? आई बाबा घरी आहेत. तू टेन्शन घेऊ नको. तू आराम कर. रिलॅक्स हो आधी आणि शांत बस. आई बाबा घरी येऊन येतील. आता तू ना टेन्शन घेऊ नकोस रे प्लीज. चो गेला ना आई बाबांना घ्यायला. तू शांत राहा. आमदार साहेब, विजय तर आंधळा झालाय. त्याचे आई वडील सुद्धा गेले. त्यांच्या अंत्यसंस्काराला पण तो जाऊ शकला नाही. तो जर जिवंत राहिला आलं का ध्यानात? हा जखमी शेरावानी तुटून पडाल आपल्यावर. अहो तुम्ही एवढे पाठीशी असताना आम्ही कशाला घाबरतो? हा बरोबर आहे. सारखं आमच्या पाठीशीच राहा. पुढे कधी येऊच नका तुम्ही. हा अरे डॉक्टर लोक शिकलेले आहात ना तुम्ही. सुपीक डोक्यात काहीतरी आयडिया काढा. तो मरला असं बघा काहीतरी. हा आईला पुढं राहिलं मला सांगते मारणार मी. मी डॉक्टर विजयचे डोळे तपासलेत. त्यांना पोस्ट ट्रॅमॅटिक ॲक्युलर ब्लाइंडनेस झालेला आहे. ह्या केसमध्ये जवळजवळ नजरेने अशक्य आहे. काय म्हणताय? हो येस. हा नमस्कार आमदार साहेब. बोला डॉक्टर. विजय शुद्धीवर आलेला आहे. पोलीस इन्स्पेक्टर त्याचे स्टेटमेंट घेत आहेत. असं आहे का? बर तुम्ही एक काम करा, तुम्ही घबरावा, काय बोलूच नका. तो का स्टेटमेंट देतो यावर पुढं काय करायचं ते ठरवू आपण. आलं काय ध्यानात? ओके सर. हा मॅकेनिक सर. कमीन या. इन्स्पेक्टर सांगा, त्या डॉक्टर विजयच्या केस काय झालं? सर पोलीस तपास चालू आहे. विजयवर तिन्ही डॉक्टरांनी जानलेवा हल्ला केलाय. त्यांचे डोळे आता निकामी झाले. त्यांचा प्राण वाचला खरा, पण त्यांच्या आई वडिलांचे प्राण गमावे लागले. इन्स्पेक्टर डॉक्टर विजय इज अ पब्लिक फिगर. एवढ्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वावर हल्ला काय होतो? जानलेवा हल्ला काय होतो?
त्या दोषीनं आपल्याला शोधून आणणं, त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवणं आपलं काम नाही. येस सर. मग त्यासाठी या ऑर्डरवर सह्या लागतील तुमच्या. इथे आणा. घ्या आणि लवकर येईन, सर. काम हातात घ्या. हा डॉक्टर देशमुख, घाबरायचं काही काम नाहीये. ए बाबा, नीट खायला घाल रे त्यांना. काळजी करू नका, शुद्धीवर आलाय डॉक्टर विजय. पण त्याला काही स्टेटमेंट दिलेलं नाहीये. हा नाही, तो निर्जीव झाला ना. म्हणजे अरे म्हणजे त्याचे डोळे गेले, अंधारा झाला ना तो पार. तो आंधळा झालाय कायमचा? कायमचा अंधारा. त्यामुळे आता बिंदास राहायचं, मस्त प्रॅक्टिस करायची. बरं एक ध्यानात ठेवायचं, या गोष्टीची कुठेही वाच्यता होता कामा नये. कळलं? ओके सर. हा. ए उजव्या हाताने खायला घाल त्यांना. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. कोण? अशोकराव ऑटोरे का? हो हो हो. कशी काय तब्येत साहेब? हा, तब्येत बरी आहे आता. बर बर बर. काय म्हणता? काय नाही साहेब, थोडंसं कान दुखत होतं. कुठं दाखवलं नाही का? दाखवलं 2-3 ठिकाणी, पण काही फरकच पडत नाही साहेब. मागच्या वर्षी तुमच्याकडे दाखवलं, तुमच्या औषधाने फरक पडला होता साहेब. म्हणून तुमच्याकडे अच्छा. परत आलो साहेब. कधीपासून दुखतोय? 5-6 दिवस झाले साहेब. ताप वगैरे आहे का? ताप आहे थोडासा. ठीक आहे. चोचो, येतो साहेब. नमस्कार. नमस्कार. आठवणीने घ्या, बरं होईल. सर चष्मा घालतो. थांबा थांबा थांबा. सावकाश. हा व्यवस्थित थांबा. हां. थांबा थांबा, चप्पल घालतो. थांबा. पाय पुढे घाल. चल. हां. हळू हळू हळू. हळू. चल. चला हळू. चला हळू. सिस्टर. सिस्टर, तुम्ही का रडताय? अहो, आई वडिलांची पुण्याई आणि तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळेच मी आघातातून वाचलो. डोळे असताना जे काम करायचो ते डोळे नसताना पण करेन. हो सर. दृष्टी मात्र तुम्हा सर्वांची वापरेन. आई, बाबा, अगं किती दिवस झाले तुझा आवाज ऐकला नाही मी. कुणी बोलत का नाही? आई, चोचो, कुणी सांगेल का मला काही? अरे माझा पुनर्जन्म झाला तरी तुम्ही माझ्या आई बाबाला भेटू देत नाही.
नका नका विचारू. काय झालं चोचो? बाबा बाबा आई बाबा काय? गेलं, काय? गेलं. नाही! काय झालं चोच बाबा कसं झालं रे चोचो? मला सांगितलं नाही. माझ्या आई वडिलांच्या चित्तेला अग्नी देऊ शकलो नाही. एवढा मोठा आघात मला कळवला देखील नाही. सायकलीवरनं जात होतो आणि सर आपल्याकडे एक अतिसुंदर तरुणी गाडीतून उतरून यायला लागले. अतिसुंदर, जा घेऊन ये. हा आलोच. कौन? डॉक्टर मारिया? हाँ विजय. तुम अचानक? हाँ, हमारे क्लासमेट डॉक्टर जगतकर्णी ने मुझे फोन पर सारी बातें बताई, इसलिए आई हूँ तुमसे मिलने. खड़ी क्यों हो? बैठो ना. ये कैसे हुआ विजय? अब क्या बताऊं तुम्हें, बस इतना ही समझ लेना कि मैं एक जिंदा लाश हूं. काश मैं उसी वक्त मर जाता तो अच्छा होता. खबरदार विजय. मैं जीऊं तो किसके लिए जीऊं मारिया? मेरे जीवन में क्या बचा है जिसके लिए मैं जीऊं? एक्सीडेंट में, उस हादसे में मेरी आंखें चली गई. मैं मरते मरते बच गया. मेरे माँ बाप चल बसे, प्रैक्टिस बंद हो गई. मेरे जीवन का सब कुछ लूट गया. मैं अब किसके लिए जीऊं? तुम्हें जीना ही होगा विजय, खुद के लिए और दूसरों के लिए. अरे कहाँ गया वो जज्बा, कहाँ गई वो हिम्मत, कहाँ गया वो हौसला? भूल गए वो दिन जब तुम एक ड्रेस पे पूरा साल बिताया करते थे? हम लोग चंदा इकट्ठा करके तुम्हारी फीस भरते थे. हमारी किताबें पढ़ के तुम यूनिवर्सिटी में फर्स्ट आते थे. तुम्हें देखकर तो मरने वाला बचता था और हारने वाला जीतता था. और तुम मरने की बात कर रहे हो? तुम कोई कायर पुरुष नहीं हो, तुम फौलादी पुरुष हो. तुम्हें जीना होगा, तुम्हें जीना होगा विजय. एक तुम ही हो मारिया जिसको मैं टाल नहीं सकता. तो फिर मेरे लिए जियो. अरे चोचो, मॅडम करिता काही खाण्यासाठी घेऊन ये बेटा. नहीं नहीं, मैं खाना खाकर आई हूँ और मैं चलती हूँ. चलती हूँ? अरे इतनी जल्दी थी तो आई क्यों अरे मिलने? बाबा फिर आऊंगी. वो मेरी रात की 11 बजे की फ्लाइट है ना, इसलिए मुझे जाना है. जाना है? कोई साथ में आया नहीं क्या? नहीं, मैं अकेली आई हूँ. अच्छा, ओके मारिया. हैप्पी जर्नी. अपना ख्याल रखना मारिया. और कभी कभी मुझे फोन करते रहना, मुझे अच्छा लगेगा. ठीक है विजय, मैं जरूर फोन करूंगी. चलती हूँ. ओके बाय, टेक केयर. सर या मॅडम संग आपण लग्न का करत नाही? चोचो, काय बोलतोयस कळतं का तुला? अरे तिचं लग्न झालंय. क्लासमेट आहे ती माझी. आपल्या नवऱ्यासोबत ती अमेरिकेत आपलं स्वतःचं हॉस्पिटल चालवते. कोणाबद्दल बोलताना विचार करून बोलायला पाहिजे. ती खास मला भेटायला आली अमेरिकेतून. सॉरी सर, मला माहित नव्हतं. पण नक्कीच काहीतरी आहे तुमच्यात सर. नाहीतर तुम्ही असं कधी कुणाचं ऐकत नाही. त्या मॅडम आल्या काय आणि तुमच्या जीवनातलं नैराश्य त्यांनी घालवून तुम्हाला एक नवा मार्ग दिला जीवनाचा. तुझ्यापासून काय लपवायचं चोचो? अरे मी कॉलेजमध्ये तिच्यावर खूप प्रेम करायचो. तिच्याशिवाय एक दिवस पण जायचा नाही.
तिच्यावर अतोनात प्रेम करायचो. ती पण माझ्याशी खूप प्रेमळपणाने राहायची, मला सर्वतोपरी सहकार्य करायची. मलाही वाटायचं की ती माझ्यावर प्रेम करते. पण काय झालं माहितीये, डिग्री मिळालेल्या दिवशी मला तिनं पार्टी दिली आणि पार्टीत तिच्या प्रियकराची ओळख करून दिली. तेव्हाच मी माझ्या एकतर्फी प्रेमाचा गाशा गुंडाळला. अशी ही माझी एकतर्फी लव्ह स्टोरी. सर, पण तुम्ही असं नाराज होऊ नका. मलाही कसं वाटतंय, पण त्या मॅडमने लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. अरे जरतरच्या गोष्टीत काही अर्थ नाही चोचो. तुला माहिती आहे, माझ्या जीवनात मला काहीही सहजासहजी मिळत नाही आणि मिळालं तर ते टिकत नाही. असं नका म्हणू सर. आता मी जगू तरी कशासाठी रे? नका सर, असं म्हणू नका. नका सर, मलाही वाईट वाटतंय. चला चला मला आज सोड. चल हळू. हा नमस्कार मामासाहेब. हा नमस्कार. डॉक्टर विजय पाटील बोलतो. हा हा बोल बेटा. काय? तुमचा नोकर रामू सकाळी सकाळी प्याला की काय दारू? नाही 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 अहो नाही. त्यानं सांगितलंय की मानसी आपल्या नवऱ्यासोबत हनीमूनला गेली. हा बरोबर बोलला तो. काय म्हणता? ती आपल्या मिस्टरांबरोबर हनीमूनला गेली आहे. हॅलो हॅलो विजय विजय ठेवला वाटतं. या सर. या या सर. हळू बस बस. कशी तब्येत आहे सर? अजून कसा पाहिजे रे चोचो? माझे डोळे गेले, आई बाबा गेले, मानसी गेली, प्रॅक्टिस बंद पडली, लाईट बिल भरायला पैसे नाहीत की बँकेचे हप्ते भरायला पैसे नाहीत. तुमच्या पगारी कुठून देऊ रे? पाकरांनो, सुगी संपली, आता तुम्ही उडून जा रे. सर तुम्ही असं नका बोलू. आम्ही सुखात पण तुमच्या सोबत होतो आणि आता दुःखात पण आहे. असं नका बोलू सर. पण एवढंच काय सर, तुमची बाह्य दृष्टी गेली म्हणून काय झालं? तुमच्या अंतर्दृष्टी जागृत आहे सर. तुम्ही दिलेल्या औषधानं प्रत्येकाला गुण येतोय. होय साहेब, तुम्ही फक्त इथे बसून राहा. बघा कशी आपल्या दवाखान्यासमोर पेशंटची लाईन लागते ते. हो सर, तुम्ही काळजी करू नका. ए थांब, कुठे बसतो असा? हा डॉक्टर साहेब आहेत का घरात? डॉक्टर साहेब आहेत. अहो मला त्यांना भेटायचंय. पण काय काम आहे? अहो मला त्यांना सांगायचंय, मला भेटू द्या त्यांना. त्यांची अपॉइंटमेंट घेतली का तुम्ही? अहो अपॉइंटमेंट नाही घेतली, पण मला त्यांना भेटायचंय. मग तुम्ही असं करा, डॉक्टर साहेब 10 वाजता दवाखान्याला येतील, तिथे भेटून घ्या. अहो मला फार महत्वाचं बोलायचंय त्यांना. प्लीज मला त्यांना अहो, भेटू काय द्या. महत्वाचं बोलायचंय मला सांगा. अहो त्यांच्या जीवाला धोका आहे. काय? त्यांच्या जीवाला धोका आहे? मग तुम्ही चला, मी तुम्हाला घेऊन जातो त्यांच्याकडे.
सिस्टर, डॉक्टर विक्रांतला फोन लावून द्याल का? हॅलो. हॅलो, डॉक्टर विक्रांत हियर. गुड मॉर्निंग डॉक्टर विक्रांत. मी डॉक्टर विजय पाटील बोलतो. ओ माय प्लेजर. सर, कसं काय फोन केला सकाळी सकाळी? डॉक्टर, तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आलंय ना? हो सर, परवा आलंय. अच्छा, तुम्ही मागच्या महिन्यात बोलला होतात कामासाठी, तर मग आजपासूनच या माझ्याकडे कामाला. ओ राईट सर, थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. ओके, वेलकम. सर, सर्व काही सुरळीत चालू असताना उगीच नाही सिस्टर, तुम्हाला विशिष्ट वेळ आल्यावरच कळेल की मी असं का करतोय. ओके सर, तुम्हाला जगातला मी पहिला आंधळा डॉक्टर असेल जो प्रॅक्टिस करतोय. ओके सर, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं.
नमस्ते डॉक्टर. नमस्कार, बसा. मी रोशनी तालुक्यातनं आली आहे. मी शिक्षिका आहे. गेल्या 2 वर्षापासून आजारी आहे. डॉक्टर म्हणतात की मला TB झाला आहे. एवढे उपचार केले, काय फायदाच होत नाही आहे. हे माझे रिपोर्ट. ह्या आजारपणामुळे मला शारीरिकच नव्हे तर मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक त्रास खूप झाला आहे. एवढ्या साध्या TB सारख्या आजाराने एवढं हताश व्हायला काय झाले? सगळ्या गावकऱ्यांनी बदनामी केली की मला एड्स झालाय. अरे बापरे, आजार नसताना बदनामी म्हणजे फारच वाईट गोष्ट आहे. ह्या बदनामीमुळे माझंच काय, माझ्या बहिणीचं लग्न सुद्धा ठरत नाहीये. हो, आय एम सॉरी, पण आम्ही तुम्हाला अवश्य बरं करू. मे आय कम इन सर? येस, वेलकम डॉक्टर विक्रांत. थँक्यू सर. हॅव अ सीट. डॉक्टर विक्रांत, येस सर. she is Miss Roshni. I think that, according to my knowledge, she is suffering from MDR tuberculosis. Please investigate her accordingly. या मॅडम. सर हां. मी वारीला जाऊ काय? कशाला चोचो? दिंडी चालले ना. चल काम करू की चल. सर काम तर काय आपण रोजच करतो ना. थोडं देवाधर्माचं पण करावं म्हणतोय. देवा धर्माचं नक्की कर, पण कामाच्या वेळी काम. होय सर. तुला एक सांगू, हा राम रोटी देत नाही, काम रोटी देतो. हा बरोबर आहे सर. राम रोटी देते आणि काम पण रोटी देते. मला राम पण पाहिजे आणि दोन्ही पण पाहिजे. चला बरोबर आहे. राम पण पाहिजे, रोटी पण पाहिजे, काम पण पाहिजे. काय म्हणतात रिपोर्ट्स डॉक्टर विक्रांत? X-ray reveals COX. HIV is non-reactive. Rest everything is normal. रोशनी, कसली चिंता करायची काही गरज नाही. तुमच्या रिपोर्टनुसार तुम्हाला फक्त MDR TB झालेला आहे. HIV एड्स वगैरे काहीही नाहीये. तुम्हाला 100% आम्ही तंदुरुस्त करू. डॉक्टर विक्रांत तुम्हाला औषधी लिहून देतील, ती व्यवस्थित घ्या आणि दर महिन्याला फॉलोअपला मात्र नक्की यायचं. नक्की. थँक्यू सो मच सर. तुमची फीस? फी बाहेर द्या. ओके. वाटलं होतं हा विजय आंधळा झाल्यावर भीक मागायला लागेल, पण झालं उलट. आंधळा असूनही ह्याचा धंदा अगदी जोरात चाललाय. भीक मागायची वेळ आमच्यावर आली आहे आणि हे बघा आम्ही जे दारू पित आहेत. अहो पण आमदार साहेब आपला विचार करायला तयारच नाहीत की. त्याला सारखं हॅमरिंग करायला हवं. धारियाजी, अहो पटवण्यामध्ये तुम्ही एक नंबर आहात. तुम्हीच आमदार साहेबांकडे जा. अहो फार बरं होईल बघा. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तर मी नक्की जाईन आणि पटवीलही. अरे तुम्ही जर गेलेत ना तर 100% काम झालंच म्हणून समजा. पटवा पटवी मध्ये तुम्ही माहीर आहात. बीकॉम आहे ना म्हणून बेकाम, आणि बेकाम आहे म्हणून हे काम. इंजेक्शन. हे बा बाळा, इथल्या शाळेत तुमची बोंबच झाली, त्यामुळे आता दिल्लीत चांगला अभ्यास करा. हा, शिक्षकांचं ऐकत चला. अहो आम्ही काय बोलतो ऐकता का तुम्ही? ऐकताय का तुम्ही? अरे पप्पा, माझं फ्लाईटचं तिकीट कन्फर्म झालंय का? जायला सकाळचे मी काय बोलतोय ना, काय मी काय बोलतोय तू कानात बसलं घालून काय बसलाय? निघा आता, मी नाही तुझ्या बरोबर. जा. काय निर्लज्ज कार्ट पोटी जन्माला आले यार. जायला अला 10 ठिकाणचा खर्च एका कार्ट्यावर करतोय मी. हे माझ्या सोन्या, हात जोडतो. आशीर्वाद द्या. अरे वा वा वा, धन्य झालं तुझं बाप. हा, काळजी घे, तब्येतीची काळजी घे. काही पैसे लागले तर माझ्याकडे माग. हा, काळजी करू नको. बाय डॅड. हा, जा बाबा, जा सुखाने जा. व्यवस्थित घेऊन जा रे त्याला. जा बाबा जा.
आयला सकाळी सकाळी चेहरा बघितला कसं काय दिवस जायचा कोणाच ठाऊक. या डॉक्टर दारिया या पुढे या पुढे. काय आंधळा असूनही एकदम जोरात चालू आहे. आंधळा असूनही एकदम जोरात चालू आहे. फायदा झाला का त्याच्यामध्ये? त्याला काय झालंय? काय झालं काय तुम्हाला? त्याची काय प्रॅक्टिस झालं? जोरात चालू आहे. तो मजेमध्ये आहे. आमची मात्र पूर्ण वाट लागली. बघा काहीतरी करा. हा काहीतरी करा. तुम्हाला काय वाटलं मी काय नगरसेवक आहे का? काहीतरी करा. आपलं उठ सुट काम सांगता मला. हा हे बघा या भानगडीत मला खेचू नका. अहो पण चला त्याला हवा येऊ द्या. आयला डोक्यात ताप येणार नुसता. डॉक्टरांच्या भल्यासाठी समाजकार्य काढलं काय मी? गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग. कोण? रोशनी का? हो. वाव, तब्येत ठीक दिसते तुमची. तुम्हाला कसं कळलं? तुमच्या आवाजावरून. खरंच सध्या मला कुठलाही त्रास नाहीये. जेवणही वाढलंय आणि खूप बरं वाटतंय. गुड. डॉक्टर विक्रांत चेकअप करून घ्या. ठीक आहे सर. या या चला पाठवतो. जाऊ जाऊ. हट्टेकर मामा आज नमस्कार. घरचे नाही आले. न मारी गेले. मग बाहेरचे आणायचे. हा? चला झालं सर. आता तुम्ही अजून 8 महिने रेग्युलर ट्रीटमेंट घ्या म्हणजे सगळ्या समस्या सुटून जातील. एक वेळ तुम्ही टीव्ही बरं करालही, पण समाजात झालेल्या बदनामीचं काय? तुमचं लग्न पण होईल मला खात्री आहे. नाही, मला माझ्या लग्नाची काळजी नाही. चिंता वाटते तर त्या लहान बहिणीची. आणि समजा मी तयार झालेही तर कोण करेल माझ्याशी लग्न? आमच्यासारखा विचार करणारे जगात आहेत अजून. थँक्यू सर. येते मी. ओके मॅम. सी यू नेक्स्ट मंथ. ऑल द बेस्ट. हॅलो हॅलो. हा अरे अहो नाही नाही नको नको. अहो आज सकाळी 7 वाजता आंबाघाट येथे आपले डॉक्टर सर देशपांडे यांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू अपघात आहे की खून याबद्दल पोलीस चौकशी करतच आहे. बघूया पोलीस काय म्हणतात ते. बोला काय बोलायचं आहे? हा खून तुम्ही आहे आमच्या पाठीशी सतत असता. बोला काय बोलायचं आहे? हा खून आहे की अपघात? पोलीस तपास चालू आहे. नो कॉमेंट. चला. यांचं उत्तर नेहमी सारखंच. काही काळजी करायचं कारण नाहीये. तुमच्या गावची काही सोय करायची आहे ती करून टाकू. तुम्ही नोंद करून घ्या. त्यांचं साहेब एक जवारवीरचं काम आहे. करू ना. बोर करून टाकू. तुम्ही लिहून ठेवा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा? नक्की, नक्की. आणि नंतर आठवण करा. हा बोला. आमदार साहेब, तुम्हाला सांगितलं 10 मिनिटांनी फोन करा. अहो अर्जंट आहे. काय अर्जंट काय? डॉक्टर सर देशपांडेचा खून झालाय. काय? आज सकाळी 7 वाजता आंबाघाट मध्ये खून झालाय. सर देशपांडेचा खून झाला? हा. सर इन्स्पेक्टर आहे. कोण? इन्स्पेक्टर SK इंगोले. हा बोला. नमस्कार साहेब. बसा ना. आम्ही ते बसायला ना आलोय. डॉक्टर सरदेश पांडेंच्या खुनाच्या चौकशीसाठी आलोय. हो हो.
मला पण थोड्या वेळापूर्वीच कळलं एका पेशंटकडनं की त्यांचं असं झालं म्हणून. खरंच इन्स्पेक्टर साहेब, आम्ही डॉक्टर लोक समाजासाठी एवढे घातक आहोत का? अहो, परवा मला मारायचा प्रयत्न केला आणि आता डॉक्टर सरदेश पांडेंना. हे ठीक आहे, पण गरज वाटल्यास नक्कीच भेटायला पुन्हा येईन, समजलं? ओके इन्स्पेक्टर, मोस्ट वेलकम. सांभाळून जा बरं का. सांभाळायला काय झालं, अजून 2 बाटल्या पिला तरी मला काही फरक पडत नाही. ओके ओके. देशमुख साहेब, येतोय मी आता. हा, अगदी 10 मिनिटात पोहोचतोय मी तिथं. तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बघू पुढच्या पुढे काय होईल ते. तुम्ही घाबरू नका, मी येतोय आता. ओके ओके सर. मुक्कामाला यावा पाहुण, मुक्कामाला यावा. दहा मिनिटात येतो म्हणून गेला, 1.5 तास झालं तर याचा पत्ता नाही. फोन पण स्विच ऑफ करून ठेवलाय. दारू पिऊन पडला असेल तेवढा साला. शे. साहेब, आधी माझा नंतर तुमचा पांढळ व्हायची वेळ आलेली आहे. काय डॉक्टर देशमुख, सकाळी सकाळी घेतले काय? हा, अरे निदान ओपीडीत जाताना तरी घेत जाऊ नका. आउट टीव्ही लावून बघा. डॉक्टर धारी यांचा अपघातात मृत्यू. ब्रेकिंग न्यूज आहे आजची. काय? हॅलो, आम्ही आमदार बोलतोय. नमस्कार. नमस्कार आमदार साहेब, नमस्कार. अरे नमस्काराचं सोड, चमत्काराचं बोल. अरे ते कुणाला पकडा ना. परवा तो सरदेश पांडे गेला काय? डॉक्टर धारिया काय चाललंय काय तुमचं? नाही काय साहेब, पोलीस रिपोर्ट प्रमाणे हा खून वगैरे नसावा. काय जास्त दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे कदाचित अपघात झाला असावा. काय बोलता काय तुम्ही? परवा त्या डॉक्टर धारियाचा फोन आला होता डॉक्टर देशमुखला की तुमच्या घराकडे निघालोय म्हणून. मग डॉक्टर देशमुखचं घर कुठं, धारिया मेला कुठं, काय ताळमेळ बसतो का नाही? नाही सर, आपण असं करू, आपण आणखी कसून चौकशी करू. हा, नीट चौकशी करा. येस सर, डोंट वरी सर. थँक्यू सर, थँक्यू. त्याले करतायत काय? हे इन्स्पेक्टर, हे बघा साहेब, मला पोलीस प्रोटेक्शन हवं. कशा करता? एवढं घाबरायचं काय कारण आहे? डॉक्टरांच्यावर डॉक्टर मरतायत. आता एकमेव मीच डॉक्टर शिल्लक राहिलोय. मला पोलीस प्रोटेक्शन हवंय साहेब. चांगलंय की, धंदा वाढेल तुझा. नाही साहेब, मला आत्ताच्या आत्ता इथल्या इथे पोलीस प्रोटेक्शन द्या, नाही तर मी तुमच्या घरात राहतो. इथं काय गेस्ट हाऊस काढले काय मी वर? नाही. तुला इथं पोलीस प्रोटेक्शन देऊ मी? हो द्या, इथंच द्या. इथनच बाहेर जाईन पोलिसांबरोबर मी. काय माणूस आहे राव. अहो आमदार साहेब, तुम्ही तुमच्या भाषेचा विचार करा. अच्छा, तिचा विचार करायचा आणि तुला जपवायचा का? हो सेक्रेटरी, फोन द्या इकडं. नाही फोनवर मी फोन लावा. नाही साहेब, मी फोनवर अवलंबून नाही. अरे मी पोलीस इथं बोलून घेतोय. द्या. एसपी साहेब, जरा 2 कॉन्स्टेबल पाठवून द्या. अहो डॉक्टरांच्या खुनावर खून होत आहेत. माझा पाहुणा घाबरला इकडं. इन्स्पेक्टर,
मला वाटतं डॉक्टर धारी यांचा खून झाला असं गृहीत धरलं तरीही खुनी इतका हुशार आहे की त्याने एकही पुरावा मागे सोडला नाही. अगदी रुटीन अपघातच वाटतोय. सर हा एक तर अपघात असू शकतो किंवा सर खूनही असू शकतो, पण तपासण्यानुसार सर अपघात घोषित करण्यापलीकडे आपल्याला काहीच करता येणार नाही. पण डॉक्टरांचेच खून का होतात हा एक प्रश्नच आहे. मला वाटतं प्रोफेशनल जेलसीमुळेच हे सूडनाट्य घडत असावं सर. डॉक्टर विजयने दोघांवर खुनाच्या प्रयत्नाचा आरोप केला होता. आणि तिसरा आहे SM देशमुख. आपण डॉक्टर देशमुखांना सिक्युरिटी दिलीच पाहिजे आणि तसंच डॉक्टर विजयवर लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांचे फोन मोबाईल टेपिंगवर टाका. ओके राईट सर. आणि तो जर यात गुंतलेला असेल तर तो अंध असल्याने कुणाच्या तरी मार्फत सुपारी देत असावा आणि काम करून घेत असावा. राईट सर. कोणते घ्यायचे तर त्यांना सर नमस्कार साहेब. नमस्कार, बसा. थँक्यू सर. काय त्रास आहे आपणास? मला फक्त BP तपासायचं होतं. अच्छा, काही हरकत नाही. डॉक्टर विक्रांत येस सर. यांचं BP तपासून घ्या. आपला BP नॉर्मल आहे. थँक्यू डॉक्टर. हॅलो. हॅलो. आम्ही फॉर्मल ड्रेसमध्ये हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि BP चेक करून घेतलं साहेब. बोला बोला. डॉक्टर विजयचं काय झालं? त्यांच्या आंधळेपणाबद्दल संशय घेण्यासारखं काहीच वाटत नाही. माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर विजयांना काहीच दिसत नाही सर. सर्व कामं त्यांचे सहकारीच करतात. ते ठीक आहे, परंतु विजयवर लक्ष ठेवा म्हणजे झालं काय. ओके सर. ओके सर. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. तुम्ही कशी काय आलात? म्हणजे सिक्युरिटी आणि पोलीस असताना तुम्ही कशी काय आलात? हे मीना, मीना उठ. हे मीना उठ. मीना. तुम्ही कसे काय आलात? मी काय गुन्हा केला? मला सांगा, मला मी काय गुन्हा केला? मी चुकलं एवढं. मला माफ करा. मला माफ करा. मला मारू नका. मला मारू नका. इन्स्पेक्टर. मॅ कमिंग सर. या त्या सर. मला सांगा, 3 डॉक्टरांचा मृत्यू होतो, हा काय योगायोग आहे की यात काय घातपात आहे? अहो तुम्ही काय झोपा काढताय? आय एम सॉरी सर. डॉक्टर देशमुख आपल्या पत्नीसोबत बेडरूम मध्ये झोपलेले असताना सर्वप्रथम त्यांच्या पत्नीच्या लक्षात आलं आणि त्यांचा मृत्यू पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार मॅसिव्ह हार्ट अटॅकनेच झालाय. ओके ओके, थँक्यू. तुम्ही जाऊ शकता. ओके सर. जय हिंद सर.
हा सर. मी सांगितलेल्या ठिकाणीच घेऊन आलायस ना? होय सर, पण आपल्या भागातली सगळ्यात डेंजर जागा आहे सर. आपण इकडे कशासाठी आलोय? बरं चोचो, इकडे उजव्या बाजूला डांबराची मशीन होय आहे सर, का? आहे ना सर. त्याच्या समोर 2 धावपट्ट्या आहेत का रबराच्या? होय 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 सर. त्याच्या समोर खोल दरी आहे का? होय त्यानंतर उंचच उंच हिरवे डोंगर. होय सर, सगळं बरोबर आहे सर तुमचं. चोचो, हा तू एक काम कर, काय करू? घरी निघून जा. नाही सर, मी अशा परिस्थितीत तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. चोचो, गाडी घेऊन घरी निघून जा. नाही सर, मला जमणार नाही. चोचो, निघून जा. मी जाणार नाही सर, अजिबात जाणार नाही. घरी निघून जा म्हटलं. ठीक आहे सर. सारे रंजले अंधारात अंधारात दुःख सारून तयाना सुखी कर. सारे आहेत मतलबी मतलबी बेगडी नात्यांची तू पारख कर. अनोळखी रस्ते यश त्यांना बोचते छातीत आग आहे. पाहुत पळ तुझ्या कष्टाचे चीज तुझ्या करण्याची वेळ आहे. न घाबर, कष्ट कर वेड्यासारखा, दारोदार संघर्ष कर योद्ध्यासारखा. सुखाला तू त्यागून दे, दुःखाला कवटाळून घे. तुझी चैन हरवून दे, परिश्रम अविश्रांत घे. नशिबाचा आहे खेळ, नशिबाचा आहे खेळ. वाव. डॉक्टर, तुम्ही पाहू शकता? होय रोशनी, तुम्हाला खरंच दिसतंय? गुलाबी हिरवा ड्रेस, गोरा रंग, मोठाले काळे डोळे, गुलाबी ओठ, मोत्यासारखे बस दात. बस बस, माझी तारीफ करू नका. खात्री पटली मला. पण ही जादू झाली कशी आणि केव्हापासून दिसू लागलं? खरं सांगू? खोटं सांगण्या इतकी परक समजत असाल ना, तर सांगा खोटं. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आलात ना, तेव्हापासून मला थोडं थोडं दिसायला लागले. यूं कहो, रोशनी की वजह से मेरी आंखों में रोशनी आई है और मेरी आंखों की रोशनी की वजह से मेरे जीवन में रोशनी आई है. आज डॉक्टर कमी आणि शायर जास्त वाटतंय. रोमॅन्टिक नाही का वाटत? अरे, सिस्टर आणि डॉक्टर विक्रांत दिसत नाही का माझ्यावर विश्वास नाहीये? तसं नाही डॉक्टरजी, म्हटलं इथे नेहमी असतात आणि आज ते ICU मध्ये आहेत दोघे. अच्छा. किती वेळ झाला डॉक्टर एका पेशंटलाच तपासतायत? किती वेळ थांबायचं? बरोबर आहे मावशी. आता कुठं आमच्या सरसनी रोशनी आल्या, हळूहळू तपासतील. नंबर आल्यावर सांगतो ना. बसा बसा बसा. हा, लवकर बसा, बोलवा, हा? बसा. बोलवा. सांगतो सांगतो. ओके डॉक्टर, बाय. बाय. गाणी तुझी माझी आली जुळूनी सजणी. गाणी तुझी माझी आली जुळूनी सजणी. सांगते शब्द फुलेही, सांगते शब्द फुलेही, आपुले प्रेम कहाणी. गाणी तुझी माझी आली जुळूनी सजणी. गाणी तुझी माझी. खुशी
सागरी करुणेचा तुझे जीवन संघर्षाचे काटेनी अग्नी पथाचे जीवनातल्या सुख दुःखात सूर मिळाले तर व्यक्त आयुष्यातील संघर्ष सारे यश पाहतील चंद्र तारे तुझ्या पार प्रेम पोटी तुझ्या पार प्रेम पोटी निराशा गेली जळूनी गाणी तुझी माझी आली जुळूनी सजना गाणी तुझी माझी कधी राग मधुमुखड्यात अंतरा गोड हसण्यात पंचमी खुले गंधार दैवती तुझा आधार उतार गडे हृदयाची झंकार गोड वीण्याची हृदय तुझे असे निर्मळ तळ्यात जसे भासे कमळ नाचुनी सजना गाते हे नाचुनी सजना गाते हे सप्त सूर नटूनी गाणी तुझी माझी आली जुळूनी सजणी गाणी तुझी माझी आली जुळूनी सजना सांगती शब्द फुलेही सांगती शब्द फुलेही आपुली प्रेम कहाणी गाणी तुझी माझी आली जुळूनी सजना गाणी तुझी माझी हॅलो गुड मॉर्निंग आमदार साहेब. आता उद्या तुमचा नंबर आहे. हॅलो हॅलो होय होय अरे ध्यानात ठेव उद्याची मॉर्निंग तुझ्यासाठी नाही बॅड मॉर्निंग ठरली ना तर नावाचा आमदार कवठेकर नाही तुझ्या आईला ह्याच्या
आंधळा डॉक्टर. हा, गावातल्या भोळ्या जनतेला त्रास देणारा डॉक्टर, आंधळा डॉक्टर. हा. काल मला फोन करून धमकी देतो जीव मारण्याची. हा, अरे मीच तुझा खात्मा करतो का नाही बघ. तू मला आंधळ केलंस. तुझ्यामुळे माझे आई वडील मेले. तुझ्यामुळे माझी ही अवस्था झाली. तुला आम्ही सोडणार नाही. हॅलो पोलीस. तुझे काय हाल केले होते माहिती आहे तुला. आता तुझ्या आई बाबाच्या चितेला अग्नी सुद्धा देऊ शकला नाहीस आणि मला धमकी देतोयस. आता सोडणार नाही मी तुला. मेला. बरं झालं मेला एकदाच. तुम्हाला मारायला आला आणि स्वतःच मेला. हे घ्या. मेला. बरं झालं. छान. पोलीस आले वाटतं. सर पोलीस. पोलीस? तुम्ही तर ढकलत नाही ना. नाही म्हणजे तुम्ही ढकलणार नाही. तुमचा चष्मा द्या जरा. चष्मा? डॉक्टर आय स्पेशलिस्ट डॉक्टर सहस्त्रबुद्धेना आत्ताच भेटून आलो. आता या चष्म्याची तुम्हाला काहीच गरज नाही आणि या काठीची सुद्धा. येस.